आता आम्ही निघालो आहोत खवणेला कायाकिंगसाठी आणि साधारण इथून आमच्या होमस्टेपासून निवतीपासून खवणे कायाकिंगसाठी जाण्यासाठी 15 ते 20 मिनटं लागतात ॲप्रॉक्सिमेटली. तर आता आम्ही तिथे जात आहोत. तर इथून समुद्रकिनारा दिसतो आहे. ज्या रस्त्याने आम्ही चाललो आहोत ती कच्चाच रस्ता आहे तो, पण आजूबाजूला मस्त अशी नारळाची झाडं आहेत आणि त्याच्या एका साईडला समुद्रकिनारा आहे. तो बघत बघत आम्ही खवणे बीचला चाललो आहोत. तर इथे आल्यानंतर तुम्हाला बरेच कायाक्स मिळतील. तर त्याचे चार्जेस 150 टू 200पर्यंत आहेत आणि पर हेड चार्जेस आहेत. हे पर हेड 150 टू 200 ॲप्रॉक्स चार्जेस असतात इथे आणि बरेच कायाक्स इथे तुम्हाला अवेलेबल असतील. तर आता आम्ही स्टार्ट केली आहे खवणे बॅकवॉटर्समध्ये कायाकिंगला आणि इव्हिनिंगची वेळ आहे. मजा येते इथे. बरीच लोक इकडे कायाकिंगसाठी आलेली आहेत. ऋतिक हाय बोल. तुझं असं पण वर गेलंय ते. मस्त पक्ष्यांचे आवाज इथे येत आहेत. हे छान असं इथे कांदळवन आहे आणि सगळेजण इथे बोटिंग करतात. आता आपण आलो आहोत खवणे बीचला कायाकिंगसाठी आणि पाठीमागचा मी व्ह्यू दाखव. हे सर्व कांदळवन आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यामध्ये खवणे बॅकवॉटर आहे आणि खवणे बीचसुद्धा आहे. तर खवणे बॅकवॉटरमध्ये मँग्रोव्हच्या घनदाट झाडीमध्ये हे कायाकिंग केले जाते आणि इथला अद्भुत आणि शांतता अनुभवण्यासाठी तुम्हाला खवणे बीचला यावं लागेल आणि त्याच्या अगदी बाजूलाच आहे हे बॅकवॉटर. पाठीमागे खूप मस्त असा सनसेट होत आहे आणि पूर्ण असं आजूबाजूला मस्त झाडं आहेत. छान असा इथला व्ह्यू आहे. करून झालेला आहे आणि आम्ही चाललो आहे परतीच्या प्रवासावर. खूप एन्जॉय केला इकडे आणि आता आम्ही चाललो आहे आणि इथे सनसेट होताना दिसत असेल. खूप मस्त वातावरण आहे संध्याकाळचं. तुम्ही पण या इथे. खूप मजा येते आणि निवांत असं फिरायला मिळतं. तर आता आपण आलो आहोत खवणे बीचला. कायाकिंग जिथे आपण केलं त्याच्याच अगदी बाजूला आहे हा बीच.
आणि जास्त क्राऊड नाही आहे. वीकेंड्समध्ये कदाचित असेल क्राऊड, पण आम्ही वीकडेजमध्ये आलो आहोत त्यामुळे जास्त क्राऊड नाही आहे. इथे सनसेट होताना दिसत असेल तुम्हाला. तर हा आहे खवणे बीच, मगाशी मी सांगितलंच तुम्हाला. आणि क्राऊड कमी आहे त्यामुळे थोडं छान वाटतंय. दगदगीच्या आयुष्यातून कंटाळा आला असेल तर इथे नक्की व्हिजिट करा एकदा, आणि निवांत असं इथे वेळ स्पेंड करायला मिळतो आपल्याला आपल्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत खवणे बीचला. तर नक्की या. या लेफ्ट साईडला डोंगर आहेत आणि राईटला पण थोडेसे डोंगर आणि छान अशी झाडं आहेत सगळीकडे. इथे फिशिंगच्या बोट्स आहेत आणि इथे मस्त सगळीजण एन्जॉय करतात. मध्ये मस्त असा सनसेट होत आहे. आता आम्ही चाललो आहोत खवणे बीचवरून परतीच्या मार्गावर. खूप सुंदर बीच होता, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, तर नक्की विजिट करा एकदा तरी. इथे आवडेल तुम्हाला नक्कीच. तर आता आम्ही जेवायला आलो आहे आणि ही सुरमई थाली आहे. यामध्ये मच्छी ची कढी आहे, त्यानंतर जोला आहे, सोलकढी आहे, सलाड आहे, चपाती आहे आणि फिश फ्राय आहे. तर तुम्ही पण या जेवायला.